ही बँक कष्टकऱ्यांची आहे आणि मग या बँकेमध्ये ओबीसींना आरक्षण नाही, अनुसूचित जातीचं आरक्षण नाही, अनुसूचित जमातीचं आरक्षण नाही। अरे आमच्या लाडक्या बहिणींनी आमचं सरकार आणलं, आमच्या लाडक्या बहिणींनाही आरक्षण नाही। आणि हे जेव्हा यांनी आता मग विविध उपविधीचे दाखले देऊन सांगितलं, तात्काळ मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजीशी मी आता संपर्क केला आणि त्यांना विनंती केली की सरकार म्हणून यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे। हा काय प्रकार आहे या देशात? संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाने ज्या वंचित शोषित समाजाला आरक्षण दिलं, तुम्ही त्याच्यावरच आक्रमण करताय। शोषित वंचित समाजाने काय विचार करायचा? आणि अशा चंद्रपूरमध्ये, ज्या चंद्रपूरमध्ये 15 व 16 ऑक्टोबर 1956 स्वतः विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः या दीक्षाभूमीवर आलेत आणि हात उंचावून दीक्षा देताना सांगितलं की या चंद्रपूरच्या भूमीमध्ये शोषित वंचितांवर अन्याय होता कामा नये, यासाठी दीक्षा दिली आहे। त्या चंद्रपूर जिल्ह्यात जर अनुसूचित जातीवर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर निश्चितपणे अतिशय गंभीर बाब आहे। खरं तर या जातीच्या संदर्भातला अत्याचार प्रतिबंधक कायदा, अट्रॉसिटी कायदा लागतोच आणि यामध्ये सारे मॅनेजमेंट जे तिथं असणारे सीओ यांना जर या उपोषणकर्त्याच्या मागणीनुसार यांना जेलमध्येच जावं लागतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।